नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पाचोरा शहरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। सदर निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनास पाठिंबा दर्शवला आणि संबंधित मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केलं। नीटचा पेपर फुटलेला होता। त्या प्रकरणामध्ये नीटचा पेपर फुटल्यानंतर काही मुलांनी निराशा त्यांना आली पेपर फुटल्यानंतर आणि डिप्रेशन मध्ये जाऊन काही 20 जणांनी आत्महत्या केलेल्या होत्या। त्यानंतर रीनीटची एक्झाम झाली। याविषयी जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू होतं त्या आंदोलनामुळे आज जितके विद्यार्थी सर्व देशभरातून तिथे विद्यार्थी जमलेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला। सरकारने त्यांच्यावर लाठीचार्ज केला। बऱ्याच जणांचे डोके फुटले, विद्यार्थिनींचे डोके फुटले। त्यामुळे या सर्व प्रकाराची जबाबदारी म्हणून आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला गेला पाहिजे आणि जे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि या बाबतीमध्ये सर्व पेपर फुटीच्या बाबतीमध्ये सरकारने कठोर कायदा आणून पुढे या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही याचा विचार केला पाहिजे। धन्यवाद। आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज जमलेलो आहोत। यामध्ये कुणीही कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी नसून आम्ही एक विद्यार्थी या नात्याने या भारत देशाचा एक सुजाण विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। दिल्लीला जे आमच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी फक्त एवढ्या आहेत की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या झालेल्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा द्यावा। जो काही पेपर त्या ठिकाणी हे फुटत आहेत याविषयी एक कठोर नियम काढून सरकारने तो नियम अंमलात आणावा। परंतु या सर्व गोष्टी सोडून सरकार त्या ठिकाणी काय करतंय तर आमच्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज करतंय, त्यांच्यावर धुराच्या नळकांड्या फोडतंय, त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतंय। खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी सोडून सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी कुठेतरी योग्य निर्णय घ्यावा एवढीच आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद।